तोडून नेण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांना घेऊन आलात तर बरं होईल. काय करू मी यांच्यासोबत राहून जर यांना माझी काही गरजच नाहीये तर? यांना ना ही राणी जवळची झाली फक्त. आता ना माझ्या नवऱ्यासाठी मी महत्वाची आहे ना माझ्या पोरासाठी. यांच्यासाठी आणि इंद्रासाठी मी माझ्या अनेक सुखांवर पाणी सोडलं, पण यांना जर का त्याची काही किंमतच नसेल तर आता मला ही कुठलंच नातं जवळ करायचं नाही. आता यांच्यासाठी भिकारडी पोरगी इतकी चांगली झाली आहे या इंद्रा स्वतःच्या आईलाही दुश्मन मानायला लागला. काय बरोबर ना? आता बास झालं, बास. नकोय ना मी तुम्हाला? ठीक आहे, जाते मी त्या घरात. मालती मॅडम, आबा आबा तुम्ही थांबा. मालती मॅडम ना, अहो त्या निघाल्या आहेत, त्या जातील निघून. आबा बोला काहीतरी. सर सर मालती मॅडमला थांबा. तुम्ही बोला ना काहीतरी. काय करताय तुम्ही दोघं? मालती मॅडम, मालती मॅडम, मालती मॅडम ऐका माझं. मालती मॅडम, मालती मॅडम हे गप असं करू नका. इंद्रजित सर जे काही बोलले त्याच्यासाठी मी माफी मागते तुमची. तू इथनं निघून जा, निघ. मालती मॅडम तुम्ही ऐका ना माझं. अहो असं काय करताय? हे बघा, तुम्ही ना मला हवं ते बोला. तुम्ही मला वाटेल ती शिक्षा द्या, पण असा डोक्यात राग घालून तडकाफडकी निर्णय घेऊ नका. तुम्ही ऐका माझं. मी इथनं तुला जायला सांगितलंय ना, तोंड बघायचं नाही मला तुझं. मालती मॅडम अहो काय करताय तुम्ही? हे बघा, हे बघा असं नका करू. एवढ्याशा गोष्टीसाठी कोण बरं घर सोडून जातं? मालती मॅडम ऐका ना, मी 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 हात जोडते, मी पाया पडते तुमच्यासमोर. तुम्ही असं करू नका. तुम्ही थांबा बरं, ऐका माझं. बाजूला हो. मालती मॅडम अहो तुम्ही ऐका ना. मॅडम अहो ऐका बरं तुम्ही. तुमचा निर्णय पक्का असेल तर आम्ही तुम्हाला अडवणार नाही. असं असेल तर माझाही निर्णय पक्का आहे. मी चालले माझ्या घरात राहायला. चल विक्रांत. मालती मॅडम आबा थांबवा ना, काय करताय? मालती मॅडम ऐका बरं. अबा काय झालं? अबा सावकाश या, इकडे बसा. या. शेवटी ज्याची भीती होती ते झालंच. ते हौदसेनं माझ्यात आणि माझ्या माणसांमध्ये अंतर आणलंच. पण मी पण स्वस्थ बसणार नाही. तिचं जगणं कठीण करणार आहे मी. मालती, मी काय म्हणत होते? तुम्ही काही म्हणू नका. मला ना आता कोणाचं काही ऐकायचंच नाहीये. त्यामुळे तुमचं ज्ञान माझ्या समोर पाजळायला येऊच नका तुम्ही. अहो मी घरात काय आले नाही तर तुम्हाला लगेच मला बोलायला तोंड सुटलं का? नाही, माझ्या घरात येण्याचा इतकाच प्रॉब्लेम होणार असेल ना तुम्हाला तर मला आधीच स्पष्टपणे सांगा. अगं मालती, असं काय बोलतेस? मी माझं तुझं असं काहीच म्हणलेलं नाहीये. तू उगाच अर्थाचा अनर्थ करू नकोस. आता अर्थाचा अनर्थ व्हायला काय शिल्लक आहे अजून? अनर्थ तर झालाच आहे ना, आणि त्याला तुम्ही सुद्धा जबाबदार आहात. तुम्ही दरवेळेस त्या दळभद्री पोरीला गोंजारत बसलात, सतत तिचीच बाजू घेत राहिलात. त्यामुळे बघा आता काय होऊन बसलंय. त्याच पोरीनं माझं कुटुंब तोडलं, नाती तोडली. बघा जरा मालती यांना किती त्रास होतोय. तर राणीनं सगळ्यांच्या आयुष्याची माती केलीये. इंदिरा भाऊजी मालती यांच्या शब्दाबाहेर नव्हते. अहो त्यांच्याशिवाय ताटावर जेवायला बसायचं नाही. सगळ्यात आधी विचार करायचे कोणाचा? तर मालती आईंचा. पण आज त्या राणीमुळे इंदिरा भाऊजींनी आईंशी असलेली नाळ तोडून टाकलीये, आणि ते मला अजिबात बघवत नाहीये. सुरुवातीपासून सांगत होते ती राणी ह्या घरामध्ये आपलं घर तोडायला शिरलीये. आज तिच्यामुळे आईंना हे पाऊल उचलावं लागले. मालती इतकं टोकाचं पाऊल उचलते असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. त्यांच्या मनात इतका राग भरलाय की त्याचं माणूस पण संपून जावं.
आपण जे वागतोय करतोय त्यामुळे आपल्या सुनेचा जीव जाऊ शकतो, एका मुलीचा जीव जाऊ शकतो, हा साधा विचार त्यांच्या मनात येऊ नये. या कुठल्या मालती आहेत? या मालतीला मी नाही ओळखत. इतका निर्दयी क्रूर विचार त्यांच्या मनात येऊच कसा शकतो? आबा, आईने हे जे काही केलंय ते राणीबद्दल तिच्या मनात जो राग आहे त्यासाठीच केलंय. तिने